आका 302 चे मुख्य सूत्रधार नाव न घेता सुरेश धस यांचा वाल्मिक कराड यांच्यावर निशाणा। आकावर हत्येचा गुन्हा दाखल करा, परळीमध्ये भीषण अवस्था, आरोपीला लवकरात लवकर अटक करा, सुरेश धस यांची मागणी। बाकीचे छोटफोट याच्यापेक्षा याच्यातला जो आका आहे तो आका आता लवकरात लवकर आत गेला पाहिजे आणि तो 100% फक्त खंडणीच्या गुन्ह्यात आहेत असं माझं आता मत राहिलेलं नाही। ते 302 चे सुद्धा मेन प्रमुख सूत्रधार तेच आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांनी मकोको अंतर्गत म्हणलंय ना, म्हणजे ऑटोमॅटिकली ह्याच्यामध्ये आता मोका सुद्धा ग्राह्य झालेले आहेत। हे मोकात गेले पाहिजेत। मागच्या पालकमंत्र्यांनी पालकमंत्रीपद आणि मंत्रीपद भाड्यानं दिलं होतं, धस यांचा हल्लाबोल। पंकजा मुंडे धनंजय मुंडे पालकमंत्री होतील असं वाटत नाही। फडणवीस शिंदे किंवा दादांपैकी कुणीही बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारावं, धस यांची मागणी। गार्डियन जे मागचे गार्डियन हे मला वाटतं त्यांनी पालकमंत्रीपदही भाड्याने दिलं, मंत्रीपदही भाड्याने दिलं। लीज ॲग्रीमेंट त्यांनी केल्यामुळं मोठा प्रॉब्लेम झाला। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच पालकत्व स्वीकारावं किंवा अजितदादा जरी या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तरी माझं काही मत नाही, परंतु मला वाटतं हे दोघंही होतील असं मला वाटत नाही। मस्साजोगला जागाता रिसॉर्ट कुणाचा आहे तपासा, शेतकऱ्यांच्या जमिनीवर रिसॉर्टचं बांधकाम, धस यांचा आरोप। मस्साजोगला जाताना डाव्या बाजूला जरा रिसॉर्ट कुणाचं चाललंय, कुणाच्या जागेवर चाललंय, तिथले शेतकरी टाव पडतायत। ते बीडचा तहसीलदार कोण आहे त्याला जाऊन विचारा ना तुम्ही, त्यांच्याकडे तक्रार आलेली आहे। बीडचे तहसीलदार काय झोपा काढतात?